जुने आजार असो की नवे आजार, आहार असो, विहार असो की व्यायाम असो, गतिमान जीवनात आरोग्य संपन्न राहणं फार महत्वाचं आहे. मग काय करावं काय नको हे माहित असायला हवं ना. म्हणून हवे तज्ञ डॉक्टरांचे सल्ले आणि हवी उत्तम आरोग्य संहिता. त्यासाठी पहा कार्यक्रम आरोग्यता. अधिक माहितीसाठी संपर्क. नमस्कार. आरोग्यता या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नवरात्रोत्सव सुरू झालेला आहे, सर्वत्र धामधूम आहे, परंतु कोरोनाच्या संकटामुळे या सणावरतीही त्याचं सावट आहे. परंतु परंपरागत चालत आलेले सण आहेत, उत्सव आहेत, त्याच्याबरोबर एक अध्यात्म जोडलं गेलेलं आहे आणि या अध्यात्माला जोडून आपल्या आरोग्याशी निगडीत अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत. म्हणजे प्रत्येक सण असेल तर त्या ठिकाणी आरोग्य आणि अध्यात्म याची कुठेतरी सांगड घातलेली आहे. आज याच विषयावरती आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी डॉक्टर सचिन मेटकरी या ठिकाणी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. त्यांनी झिरो बजेट आरोग्य हे एक नवीन उपक्रम त्यांनी आता उपक्रम सुरू केलेला आहे. या उपक्रमासंदर्भात आणि त्यांच्याशी या सण म्हणजे आरोग्य आणि अध्यात्म या विषयावरती चर्चा करणार आहोत. तर या ठिकाणी डॉक्टर साहेब मेटकर सरांचं या ठिकाणी स्वागत. तर आता थोडस आपण सर चर्चा करताना प्रत्येक सणाचं आणि आपल्या एकंदरीत मानव आरोग्यावरती म्हणा तर एक वेगळी काहीतरी संकेत आहेत, संदेश आहेत किंवा एक सांगड घातलेली आहे पूर्वीच्या लोकांपासून. आणि आपण ही निसर्गोपचारावरती खूप मोठं काम करत आहात. तर याचं सांगड कशी घातलेली आहे तर थोडक्यात आम्हाला त्याची सुरुवात सांगा. नमस्कार. आरोग्य आणि अध्यात्म या कार्यक्रमाची सुरुवात मी मागच्या 3-4 वर्षापासून वेगवेगळ्या भागामध्ये, वेगवेगळ्या आध्यात्मिक कार्यक्रमामध्ये, सामाजिक उपक्रमामध्ये याच्यावर बोलतो. भरपूर वेगवेगळे लोक माझ्यासोबत चर्चा करतात. गाडेसाहेब, हजारो वर्षापासून भारत देशामध्ये या हिंदू संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रम, सण, उत्सव साजरे केले जातात. या प्रत्येक सण आणि उत्सवामध्ये वेगवेगळ्या वनस्पतीचा, पदार्थांचा वापर केला जातो. आपल्या पूर्वजांनी अभ्यास करून हे सण आणि उत्सव डिझाईन केलेले आहेत, हे तयार केलेले आहेत. आता नवरात्र सुरू आहे. नवरात्रमध्ये वेगवेगळ्या वनस्पती वापरल्या जातात. त्या नवरात्रमध्ये जे वेगवेगळ्या वनस्पती वापरल्या जातात त्याच वनस्पती का वापरल्या जातात ज्यावेळेस याचा मी अभ्यास केला तर त्यावेळेस आपले हिंदू जे धर्मग्रंथ आहेत किंवा त्याचा ज्यावेळेस आपण आरोग्याशी सांगड घालतो तर मग त्याचे फायदे आपल्या लक्षात येतात. या पृथ्वी तलावरती जेवढ्या वनस्पती आहेत त्या सर्व वनस्पती कोणत्या ना कोणत्या आजारासाठी आपल्याला जातात. त्याचा आपल्याला फायदा होतो, त्याचा उपयोग होतो. मग आपल्या पूर्वजांनी, आपल्या ऋषीमुनींनी अभ्यास केला की कोणती वनस्पती आपल्याला कोणत्या ऋतूमध्ये जास्त फायदेशीर आहे. त्याचा अभ्यास करून त्या सण आणि ते उत्सव साजरे करत असताना त्या वनस्पती तिथे जोपासल्या गेल्या. आपण आता पाहतो नवरात्रमध्ये 9 दिवस उपवास असतो. फास्टिंग म्हणजे उपवास गणम परम औषध. 9 दिवसाचा उपवास आहे. त्या उपवासामुळे खूप खूप वेगवेगळे आपल्याला फायदे होतात. कारण लंघनम परम औषध, कोणताही आजार असू द्या, आजारावरचं पहिलं औषध म्हणजे उपवास. उपवासामुळे होतं काय, ज्यावेळेस आपण उपवास करतो तरी उपवास करत असताना हे पहा, एक छोटं उदाहरण देतो त्याच्यातून तुम्हाला समजेल. आपल्या घरातील गृहिणी असते, आपली आई असेल, आपली बायको असेल तर नेहमी पहा घरातील स्वच्छता कधी होते, ज्या दिवशी आधी सगळं आपण काय त्या सणाच्या आधी. पण ज्या दिवशी आपली आई किंवा आपली बायको इतर घरातील काम बंद असतील किंवा नसतील तर त्यावेळेस ती स्वच्छता केली जाते. एक्झॅक्टली तसंच ज्यावेळेस आपल्या शरीरातील इतर कामं सगळी बंद आहेत, म्हणजे शरीरातील सर्वात मोठं काम कोणतं, डायजेस्टिंगचं, चयापचन क्रिया. ज्यावेळेस आपण कमी खातो त्यावेळेस चयापचन क्रियेला कमी वेळ लागतो. मग जो राहिलेला वेळ आहे तो वेळ ती प्राणशक्ती जी आहे ती आपल्या शरीरातून सर्व शुद्धीकरणाचं काम सुरुवात करते. कधी ज्यावेळेस त्याला आपण चयापचन जरा काम कमी देईल म्हणजे कमी खाईल. आता उपवासाचे जे आहेत ना ते वेगवेगळे प्रकार झालेले. एकादशी दुप्पट खाशी, उपवासा दिवशी लोक जास्त खातात, खूप खातात. त्याच्यामुळे त्याचा फायदा होण्याऐवजी तोटा होतो. आता नवरात्रीचे जे उत्सव आहेत त्याच्यामध्ये जे उपवास केले जातात, मी आमच्या पेशंटला, आमच्या सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो, मी सर्व लोकांना सांगतो, उपवास जे नवरात्रमध्ये केले जातात ते नवरात्रमधले उपवास कसे असावेत. रसाहार असावा, फलाहार असावा, जेणेकरून तुमच्या चयापचन संस्थेला, तुमच्या डायजेस्टिंग सिस्टीमला विश्रांती भेटेल
आणि त्या राहिलेल्या वेळेमध्ये तुमच्या शरीरातले जे दोष आहेत, जे आजार आहेत, ते बाहेरून काढण्यासाठी त्यांना वेळ भेटेल. नवरात्रामध्ये कसे आता उपवास करावेत, तर नवरात्रामध्ये ज्यावेळेस उपवास करतो तर तुम्ही त्याच्यामध्ये सकाळी 12 पर्यंत तुम्ही ज्यूस पिऊ शकता वेगवेगळ्या फळांचे, 12 ते 2 मध्ये तुम्ही फळं खाऊ शकता. आणि संध्याकाळी आता नवरात्रमध्ये एक डांगर भोपळा किंवा त्याला लाल भोपळा म्हणलं जातं, या भोपळ्याचं खूप महत्व आहे. या भोपळ्याचे चांगले फायदे होतात आपल्याला, त्यामुळे संध्याकाळी त्याचाही वापर केला पाहिजे आपण. सकाळी ज्यूस, दुपारी फळं आणि संध्याकाळी लाल भोपळ्याचं तुम्ही. आपल्याला जो रेग्युलर भोपळा येतो त्याच्यापेक्षा हा थोडासा वेगळा असतो का भोपळा? हा, तो भोपळा थोडासा आकाराने वेगळा असतो, त्याचा कलरही वेगळा असतो. जो रेग्युलर भोपळा आहे त्याला दुधी भोपळा बोलला जातो, जो हिरव्या कलरचा असतो. आणि तो असा गोल एक असतो भोपळा. हा, तो गोल भोपळा, त्याला डांगर भोपळा, त्याला डांगर भोपळा म्हटलं जातं. त्याचं काय आपलं महत्व काय असतं त्याचं? हा, महत्वाचा प्रश्न होता, त्याच्यावर मी बोलतो. डांगर भोपळा हा जो आहे, हा डांगर भोपळा ज्यावेळेस आपण आपल्या शरीरामध्ये टाकतो त्यामुळे आपले वेगवेगळे आजार निघून जातात. वेगवेगळे आजार म्हणजे कोणते आजार? ज्या लोकांना शुगर आहे, ज्या लोकांना बीपी आहे, ज्या लोकांचे कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, ब्लॉकेज आहेत, हृदयविकाराच्या तक्रारी आहेत, ज्या महिलांचे हार्मोनल चेंजेस होतात, ज्यांची पचनक्रिया वीक आहे, ज्या लोकांचं पचन होत नाही व्यवस्थित, त्या लोकांचं पचनक्रिया वाढते. नवरात्रमध्ये हा विशेष वापरायचा होतं, ते अजून कारण मला भेटलं. ज्या महिलांच्या ब्रेस्टमध्ये किंवा छातीमध्ये, स्तनामध्ये गाठी असतात, 30-40 मध्ये या गाठी असतात, पुढे जाऊन ते कॅन्सरमध्ये पण ब्रेस्ट कॅन्सर वगैरे होऊ शकतो. तर ज्या लोकांना ब्रेस्ट कॅन्सर पासून दूर राहायचं आहे त्या सर्व लोकांनी नवरात्रमध्ये 9 दिवस रोज संध्याकाळी 1 वाटी बॉईल केलेला भोपळा खावा. एरवी तुम्ही खाऊ शकता, भोपळा खावा, पपई खावा, जेणेकरून तुमच्या शरीरातील ब्रेस्टमधील ज्या गाठी आहेत त्या गाठी निघून जातात. साधारणतः हे आहे का, म्हणजे उन्हाळ्यात नको किंवा पावसाळ्यात नको, असं काय असतं का त्याचं गणित आहे? असं काय असतं म्हणजे याच ऋतूमध्ये. याच ऋतूत डांगर भोपळा जो आहे तो भेटतो याच ऋतूमध्ये. आता काही भागामध्ये शेवटच्या दिवशी म्हणजे 9व्या दिवशी देवीला तो भोपळा कट करून तो उघडून त्याचं नैवेद्य दाखवला जातो. हा लोकांचा आळशीपणा आहे, परंपरा ही नाहीये. परंपरा रोज संध्याकाळी भोपळा खाण्याची आहे. संध्याकाळीच खाऊ असं काय नाही, 24 तासामध्ये तुम्ही कधीही खाऊ शकता, दिवसभरही खाऊ शकता. मॉर्निंगला त्याचा ज्यूस पिऊ शकता, दुपारी ते तुम्ही वेगवेगळ्या भाज्यावर बनवून भाजी करून खाऊ शकता, संध्याकाळी तुम्ही त्याचा ज्यूस पिऊ शकता, सूप पिऊ शकता, तुम्ही ते कट करून शिजवून उकडूनही खाऊ शकता. आणि पहिल्याच दिवशी आपली घटस्थापना असते, मग तिथं काहीतरी आपण धान्य पेरून ठेवतो, म्हणजे विशेषतः गहू असतं आणि मग वेगवेगळ्या प्रकारे. आणि शेवटच्या दिवशी काही लोकांना ते उचलतात आणि परत नेऊन कुठेतरी ठेवतात किंवा ते मग विसर्जन करतात. तर त्याच्या मागची भूमिका आणि त्याचा उपयोग सांगा, कारण त्याच्यावरती जे उगवलेलं धान्य असतं ते वाया जातं ना. बरोबर. ऍक्च्युली ते टाकून देण्यासाठी वगैरे परंपरा असेल असं मला वाटत नाही, किंवा त्याचं विसर्जन करावं असं परंपरा असेल असं मला नाही वाटत. तर त्याच्या मागचा जो आरोग्य आणि अध्यात्म, आपल्या आरोग्यासाठी त्याचा काय फायदा होऊ शकतो. रामदेव बाबांनी व्हीट ग्रास एक प्रोडक्ट मार्केटमध्ये आलं, गव्हापूर काय आहे. पण आता जे वेगवेगळ्या मार्केटिंगमध्ये वगैरे कंपन्या आहेत, रामदेव बाबांनी गव्हांकुरचं वगैरे मोठं मार्केटिंग केलं. पण 5000 वर्षापासून भारत देशामधील जे ऋषीमुनी आहेत त्या ऋषीमुनींनी अभ्यास करून गव्हांकुर आपल्या रोज म्हणजे वर्षातून एकदा 9 दिवस आपल्या घरामध्ये ते उगवायचं आणि शेवटच्या दिवशी ते कट करायचं, त्याचा ज्यूस करून प्यायचा. 9 दिवस जो तुम्ही उपवास केलेला असतो, जी फास्टिंग असते ती ब्रेक कसं करायची किंवा तो उपवास सोडायचा कसा, तर आपण जे सगळं धान्य वगैरे त्याच्यामध्ये टाकून जे अंकुर आलेले असतात हे अंकुर कट करायचे, स्वच्छ धुवायचे, प्रत्येकाने 1 मुठी घ्यावी, मिक्सरमध्ये टाका किंवा उकळीमध्ये टाका, त्याचा ज्यूस बनवा. 1 ग्लास ज्यूस त्याचा काढायचा, 1 ग्लास ज्यूस गाळून घ्यायचा, गाळून घेतल्यानंतर तो सकाळी उपाशीपोटी तुम्ही प्या. ह्याचे खूप फायदे आहेत. त्याला व्हीट ग्रास फक्त त्याच्यामध्ये गव्हाचं गव्हांकुर असतं, याच्यामध्ये वेगवेगळे 4 ते 5 प्रकारचे सगळं धान्य असतात. मग हे त्याच्यापेक्षा अजून ताकदवान असतं, जेणेकरून तुमच्या बॉडीमध्ये रोग प्रतिकार शक्ती भरपूर वाढते. आता कोरोना म्हणता तुम्ही किंवा इतर कोणते आजार असतील, मग तुम्ही हे औषध घ्या, ते औषध घ्या. त्याच्यापेक्षा महत्वाचं काय आहे, आजारापासून तुम्हाला जर दूर राहायचं असेल, कोणताच आजार होऊ नये, फक्त कोरोना किंवा कॅन्सरच नाही, तर कोणताच आजार होऊ नये हे जर तुम्हाला वाटत असेल तर तुमची प्रतिकार शक्ती ही खूप स्ट्रॉंग पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही व्हीट ग्रासचा किंवा या गव्हांकुरचा या घटस्थापनेमध्ये केलेले जो घट आहेत त्याची जे अंकुर आहेत ते कट करून ज्यूस करून तुम्ही पिता, तर त्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये रोग प्रतिकार शक्ती एवढी मोठ्या प्रमाणात वाढते. कॅन्सरसाठी त्याचा फायदा होतो. तुमच्या शरीरात जे अर्थरायटिस, हाडे दुखण्याचा त्रास असेल, ज्या लोकांना केसाच्या तक्रारी आहेत, त्या लोकांना डोळ्याच्या तक्रारी आहेत,
ज्या महिला भगिनींना वगैरे गायनिक प्रॉब्लेम असतात, म्हणजे मासिक पाळीची तक्रारी असतात, तर सगळ्या याच्यातून निघून जाण्याचं काम हे व्हीट ग्रास किंवा जे अंकुर आहेत ते तुमचे करतात. तसं आपण दसऱ्याच्या शेवटच्या दिवशीला आपट्याची पानं वगैरे देतो. तर ते आपट्याच्या पानाचा म्हणजे आपण फक्त वाटण्याचा जो कार्यक्रम असतो का नाही, त्यापेक्षा त्याचा आपल्या जीवनात काय उपयोग आहे, म्हणजे आपल्या आरोग्यासाठी काय उपयोग असतो? हा सर, दसऱ्या दिवशी फक्त सर्व लोकांना आपटा आठवतो आणि त्या दिवशी त्याला सोनं म्हणतात. मग ज्या दसऱ्या दिवशी त्याला सोनं म्हणून एकमेकाला दिलं जातं, सोनं घ्या, सोन्यासारखे राहा, गोड बोला वगैरे अशी त्याची परंपरा आहे. सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा, तर तसं ते वाक्य नाही. सोनं घ्या आणि तुमचं आरोग्य सोन्यासारखं ठेवा. ज्या आदल्या दिवशी ते सोनं असतं, दुसऱ्या दिवशी ते कचऱ्या कुंडीमध्ये जातं, तर ते कचऱ्या कुंडीमध्ये जाण्यासाठी सोनं दिलेलं नसतं. जे आपटा आहे, हे आपटा जो आहे सोन्यासारखी त्याची उपमा दिलेली आहे. कारण त्याचं असं आहे, तुम्ही ज्यावेळेस जे मिळाले तुम्हाला आपटेची पानं वगैरे आहेत, ते आपटेची पानं तुम्ही साठवून ठेवा. तिथून पुढे 7 दिवस, दसऱ्यापासून पुढे 7 दिवस, रोज सकाळी आणि संध्याकाळी प्रत्येक व्यक्तीने 4 ते 5 आपट्याची पाने 3 कप पाण्यामध्ये टाका, स्वच्छ धुवून 1 कप होईपर्यंत उकळा. 1 कप झाले की ती गाळून घ्या आणि सकाळी संध्याकाळी जेवण करायच्या आधी 1 तास प्या. यामुळे तुमच्या शरीरामध्ये असणाऱ्या गाठी पूर्णपणे विरघळून जातात. किडनीचे जेवढे विकार आहेत ते पूर्ण निघून जातात. तुमच्या लंग्सचे जेवढे विकार आहेत ते पूर्ण निघून जातात. महिलांच्या गर्भाशयामध्ये गाठी असतील, पोटामध्ये गाठी असतील किंवा छातीमध्ये गाठी असतील, त्या गाठी विरघळून जाण्याचं काम, विरघळून घालवण्याचं काम या आपट्यामुळे होतं. गाठी म्हणजे फक्त रक्ताच्याच इतर काही म्हणजे कोणत्याही प्रकारच्या गाठी असू द्या, गाठी गाठीच आहे. कोणत्या मसालच्या गाठी असतात किंवा समजा ज्यावेळेस त्याचा प्रकार चेंज होतो, रक्ताची असेल, मेदाची असेल, मांसाची असेल किंवा कॅन्सरची गाठ असेल, जशी आहे तसं थोडं विरघळण्यासाठी कमी जास्त वेळ लागेल, कालावधी लागेल, पण ह्याने तुमची गाठ विरघळून जाणार. परंतु हे आजपर्यंत असं म्हणजे लिहिलं असेल पुस्तकामध्ये वगैरे सगळं तुमचा अभ्यास आहे, परंतु असं कोणी पुढे येऊन सांगितलंच नाही की या सोन्याचा असा उपयोग आहे. फक्त सोनं म्हणायचं आणि वाटायचं हा एक प्रकार होता. मग आता त्याच अनुषंगाने आणखी कोणतं पदार्थ वापरतो, म्हणजे आपण वेगवेगळी फळं वापरतो, त्या फळांचं त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला उपयोग आहे. डांगरू फळाचा फायदा बघितला. डांगरू फळ अजून खूप छान फायदा आपल्या प्रेक्षकांना सांगतो. ज्या मुलांची IQ वाढवायची म्हणजे ब्रेन स्मरणशक्ती वाढवायची आहे, त्या मुलांना तुम्ही 10 ते 15 दिवस फक्त डांगर भोपळ्याचा 1 कप ज्यूस रोज सकाळी किंवा संध्याकाळी टाइम प्यायला द्या. ज्यांना मन शांती पाहिजे, आंतरिक शांती सुख पाहिजे किंवा फिजिकली मेंटली शारीरिक आणि मानसिक लेवलला त्यांना कुठेतरी स्टेबल व्हायचं आहे. भरपूर लोक बिझनेसमॅन असतात किंवा नोकरी करतात, चिडचिड असतं, नेहमी अस्वस्थ असतात, ते म्हणतात मला मानसिक शांती पाहिजे, कोणतं औषध खाऊ द्या, कोणतं पान पिऊ द्या. आम्ही त्यांना सांगतो तुम्हाला मानसिक शांती पाहिजे तर तुम्ही डांगर भोपळा ह्याचा ज्यूस प्या किंवा ती भाजी तुम्ही करून खावा, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामुळे मानसिक शांती लागेल. त्यासोबत अजून एक खूप छान वनस्पती आहे. आपल्या घरामध्ये ज्यावेळेस नवीन आपण वास्तू बांधतो तर घरामध्ये एक वस्तू फळ असतं जे कापड्यामध्ये त्याला म्हणतात कोहळा. हा कोहळा फक्त घरामध्ये शो साठी बांधला जात नसतो, तर तो कोहळा घरामध्ये बांधल्यानंतर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य लागतं. देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. तसंच हे जसं घर आपलं मंदिर आहे तसं शरीर हे सुद्धा आपलं एक मंदिरच आहे. जर घरामध्ये बांधल्यानंतर घरामध्ये सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य लाभत असेल तर शरीरामध्ये जर त्याचा ज्यूस करून तुम्ही रोज सकाळी 1 कप जर ज्यूस पिला कोहळ्याचा तर तुमच्या शरीरामध्ये सप्त धातूंचं पोषण होतं. आपल्या शरीरामध्ये सप्त धातू आहेत, रक्त, रस, मांस, मेद, मज्जा, अस्थि, शुक्र. या सप्त धातून जर इम्बॅलन्स झाले, ह्याचा जर बिघाड झाला तर तुम्हाला वेगवेगळे आजार होतात. हे सप्त धातूंचं पोषण करण्याचं काम जे आहे ते कोहळा करतो. म्हणून तुम्ही कोहळा फक्त घरात बांधण्यापेक्षा वर्षातून कमीत कमी 10 ते 15 दिवस कोहळ्याचा ज्यूस बनवून तुम्ही पिऊ शकता. आज मार्केटमध्ये कोहळ्याची मिठाई भेटते, त्याला पेठा म्हटलं जातं. हा कोहळा तुमच्या शरीराचे शुद्धीकरण करण्याचं काम करतो. शुद्धीकरण करतो त्याचबरोबर तो तुमच्या शरीरातील सप्त धातूंचं पोषण करतो. ज्या मुलांना गतिमंदत्व आहे, मतिमंदत्व आहे, फिट येतात, की ज्या मुलांना वेडसरपणा करतात, मग ते लहान असो वगैरे मोठा असो, तर त्या सर्वांसाठी 1 कप कोहळ्याचा ज्यूस त्याच्यामध्ये 1 चमचा मध टाका आणि रोज सकाळी उपाशी पोटी त्यांना प्यायला द्या. त्याचा खूप चांगला तुम्हाला फायदा होऊ शकतो. म्हणजे कोहळा फक्त घरात बांधून ठेवायचा एवढंच आताही आम्हालाही माहित होतं, पण त्याचे उपयोग एवढे आहेत की बऱ्याच लोकांना माहित नसतं. म्हणजे आपल्या घरातच सगळं आहे. म्हणजे आता समजा नुकतंच हे जागतिक महामारी कोरोनाच्या संदर्भात संकट आल्यावरती लस नाही किंवा वॅक्सिन तयार नाही,
पण अशा वेळेला हे वनस्पती धावून आल्यात. हो हो हो. घरात सगळ्यांनी सुरुवातीला काढे पिऊनच आपण म्हणजे तंदुरुस्त राहू शकतो. अगदी गुळवेल वनस्पती असेल म्हणा, म्हणजे ह्याचा वापर करूनच आतापर्यंत लोकांनी म्हणजे फाईट दिली त्याच्या. तुम्ही बोलता बोलता एका वनस्पती नाव घेतलं गुळवेल. गुळवेल. गुळवेल या वनस्पतीचं दुसरं एक नाव आहे, तिला म्हणतात अमृतवेल किंवा अमृता. तर त्याचा थोडासा अभ्यास केला तर असं लक्षात आलेलं अमृतवेल का म्हणतात. गुळवेल ही वनस्पती अशी आहे की जी तुमच्या सप्तधातूंचं, कोहळा तुमच्या सप्तधातूंचं पोषण करतो, तर गुळवेल तुमच्या सप्तधातूंचं शुद्धी करते. कोणत्याही प्रकारचा रोग असतो त्याच्यामध्ये तुम्हाला गुळवेलचा फायदा हा होतोच. जर गुळवेलची वनस्पती एखाद्या झाडावर गेली असेल, तुम्ही जर खालून ती वनस्पती जर कट केली तर ती वनस्पती जळत नाही. त्या वेलीतून पुन्हा पारंबे खाली येतात. जशा वड्याच्या पारंब्या खाली येतात तसं तो वेल जर कट केला तर त्याच्यातून पारंबी खाली येते आणि पुन्हा ती पाणी तुमच्या वेलाला, त्या वेलाला सप्लाय करून ती वनस्पती, तो वेल पुढे वाढत असतो. त्याच्यामुळे जर तुम्ही गुळवेलचा वापर करत असाल तर तुम्हाला सुद्धा वेगवेगळ्या आजारापासून जर फायदा होणारच होणार. तर तुम्हाला अमृत पिल्याचा जो काय फायदा आहे तो गुळवेलचा रस किंवा ज्यूस पिल्यानंतर होणार. आता जगाच्या पाठीवर भरपूर ठिकाणी कोरोनाचा वगैरे मृत्यू भरपूर झाला, महामारी मोठी झाली, पण भारत देशामध्ये मला वाटतं भरपूर लोकांनी घरच्या घरी जो तुळस असेल किंवा दालचिनी असेल, लवंग असेल, सुंठ असेल, गुळ असेल याचा काढा बनवून पेला आणि ते लोक घरच्या घरी ठीक झाले. भरपूर आणि मोठ्या हजाराच्या प्रमाणे लोक ठीक झालेत असं म्हणायला आपल्याला काहीही अडचण नाही. बरोबर आहे. म्हणजे आता हे आणखी आपल्याला नवरात्रोत्सवात आणखी काही वापरलं जातं का, की म्हणजे ते आमच्या दृष्टीने ते सुटलेलं आहे परंतु तुमच्या दृष्टीने ते अजूनही फार महत्वाचं वाटतंय. आपण नवरात्रमध्ये आपण उपवासाचे फायदे पाहिलेत. त्यानंतर जे घटस्थापना केली असते ते घटस्थापना तुम्ही टाकून देऊ नका. तर ते अंकुर आहे, अंकुर कट करून त्याचा ज्यूस करून तुम्ही रोज सकाळी एक कप प्या आणि राहिलेले जे आहे ते माती फक्त शेतामध्ये वगैरे टाकून द्या तुम्ही. आपट्याचे जे पानं वाटले जातात ते आपट्याच्या पाण्याचे फायदे पाहिले. डांगर भोपळ्याचे आपण पाहिलेले आहेत. दसऱ्या दिवशी किंवा नवरात्रमध्ये झेंडूच्या फुलांचा चांगला वापर केला जातो. हे झेंडूची फुलं सुद्धा आपल्यासाठी आरोग्य दृष्टीने खूप चांगली आहेत. ज्या लोकांना चामखीळ आहे तर त्या लोकांनी झेंडूची जी पानं असतात त्याचा रस काढायचा आणि तो फक्त चामखीळवरती लावायचा. कालांतराने तुमची चामखीळ निघून जाते. ज्या लोकांना गँग्रीन झालेली आहे, जखम काय केलं ठीक होत नाही, वर्षानुवर्ष जखम आहे, काही महिन्याची जखम आहे, तर त्या लोकांनी झेंडूची जे फुलाचा पुढचा जो हे कलर असतो पिवळा ते कट करायचे फक्त पुढची फुलं. तेवढ्याच प्रमाणामध्ये हळद घ्यायची ओली, दोन्ही मिक्सरला फिरवून घ्या किंवा उकळीमध्ये कुटून घ्या. आणि हा जो लगदा आहे हा 1 वाटी लगदा घ्या, 1 वाटी गोमूत्र घ्या, ते शिजवून त्याच्यामध्ये असं एक मलम तयार होतो. 1 वाटी गोमूत्र आणि 1 वाटी लगदा मिक्स करायचा, चांगला शिजवायचा तो आणि हलवत राहायचं. त्याचा जो मलम तयार झालेला आहे हा मलम तुम्ही जर जखमीवरती लावला, जी गँग्रीनची जखम आहे किंवा ठीकच न होणारी जखम आहे ती जखम सुद्धा ठीक करणे त्यात हे झेंडूच्या फुलामध्ये आहे. चांगला फायदा आपल्या समजा इतर त्वचा रोगात पण याचा उपयोग. इतर त्वचा रोगामध्ये तुम्हाला जर जखमच ठीक करते तर त्वचा रोग काय तसाही चांगला तुम्हाला फायदा होणार. बरोबर आहे. आपण खूप चांगली पद्धतीने आम्हाला ही सगळी माहिती सांगितली. कारण सोनं सुद्धा आम्ही देतो आणि टाकून देतोय नंतर, त्याचाही किती उपयोग आहे आपल्या शरीरात. किंवा डांगर भोपळा म्हणा किंवा म्हणजे ह्या ज्या वनस्पती सांगितल्यात आपण अतिशय चांगलं, कारण ही अतिशय महत्वाचीच माहिती आहे. कारण बऱ्याच लोकांना आपलं माहित नसतं. आता इतर सणाच्या बाबतीत आपण जर विचार केला तर आता संक्रांत आहे, संक्रांतीला आपलं गोडधोड केलं जातं, तिळगुळ केलं जातं. आता अलीकडे आले ते साखरेचे तीळ, पण पूर्वी तीळ आणि ते गुळ असंच वाटत होते. पण त्याचाही आपल्या शरीरावरती खूप चांगला परिणाम व्हायचा. त्याचं थोडंसं महत्व सांगा. तिळ आणि गुळ हे जे वाटलं जातं, आता तिळ आणि गुळ म्हटल्यानंतर ते साखरचं वगैरे बनवलं जातं आणि तेच वाटलं जातं. आम्ही लहान होतो त्यावेळेस तिळ आणि गुळच असायचं. त्यावेळेस थोडेफार हा प्रकार सुरू झाला होता. गोल गोल गोळ वगैरे वापरायच्या, जे फरसाण्या किंवा ते बत्ताशापासून बनवल्या असायच्या. तर तिळ आणि गुळ हे जे आहे आपल्या पूर्वजांनी तिळ आणि गुळ हेच काय एकत्र केलं तर तिथून पुढे ज्यावेळेस ऋतू बदलतो मकर संक्रांतीपासून, मग तुम्हाला तिथून पुढे ज्या ऋतूपासून होणारे जे तोटे आहेत तुमच्या त्वचेला असतील, तुमच्या शरीराला असतील, तर ते तोटे होऊ नये म्हणून तीळ जर तुम्ही नियमित 1 चमचा खाल्लं तर तुमच्या शरीरात जे हाडे आहेत ते पूर्ण बळकट होतात, मजबूत होतात. ज्या लोकांना अर्थरायटिस आहे त्या लोकांना रोज 1 चमचा जर तीळ चावून खाल्लं किंवा 1 चमचा तिळाचं तेल पिलं आणि वरून जर 1 कप कोमट पाणी पिलं तर तुमची हाडं मजबूत होतात. आंबट असेल, संधिवत असेल तो काही दिवसांमध्ये निघून जातो. गुळ हा तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमचं प्रमाण वाढवतो, तो HBचं प्रमाण
आरबीसी असेल, हिमोग्लोबिनचं प्रमाण तो तुमच्या शरीरामध्ये वाढवण्याचं काम करतो. गुळामध्ये पचनक्रिया खूप छान होण्याचं गुण आहे, जेणेकरून तुमची पचनक्रिया छान होते. ज्या लोकांना सर्दी आहे, ॲलर्जेटिक सर्दी काय केलं जात नाही, तर त्या लोकांनी फक्त सुपारी एवढा एक गुळाचा खडा चावून खायचा आणि रात्री पाणी न पिता झोपायचं. काही दिवसामध्ये त्यांची जी ॲलर्जेटिक सर्दी आहे ती निघून जाण्याचं एक काम गुळामध्ये होऊ शकतं. त्यामुळे तिळ आणि गुळ हे तुमच्या त्वचेसाठी खूप चांगले आहे, तुमच्या हाडासाठी खूप चांगले आहे. ज्या लोकांना हाडाची तक्रार आहे त्या लोकांनी तिळ आणि गुळ नियमित जर घेतलं तर हाडाची तक्रार करून निघून जातात. तर ज्या दिवशी संक्रांत असते त्याच्या आदल्या दिवशी आपण एक भोगी म्हणून जे मिक्स व्हेज करतो, आपण भाज्या वेगवेगळ्या भाज्या एकत्रित करतो, तर त्याचंही खूप महत्व आहे. हो बरोबर. त्याच्या संदर्भात थोडं भोगी या दिवशी मिक्स व्हेज बनवलं जातं. हे आता हॉटेलमध्ये वगैरे मिक्स व्हेजचे प्रकार हा पद्धती आता सुरू झालेली आहे काही वर्षामध्ये, पण भारत देशामध्ये जे मिक्स व्हेज आहे ही पद्धत हजारो वर्षापासून आहे. तुमच्या शरीरासाठी वर्षातून एकदा असा तो दिवस आहे ज्या दिवशी तुमच्या शरीरामध्ये जी जठराग्नी भरपूर असते. त्यामुळे त्या दिवशी जर तुम्ही ती भोगीची जी भाजी वेगवेगळे पदार्थ एकत्र बनवलेले असते तर ते कोणत्याही प्रकारचं पथ्य किंवा विरुद्ध आहार न होता त्याचा तुम्हाला फायदा होतो. इतर दिवशी जर तुम्ही ते खाल्ले तर थोडेफार प्रमाणात तुम्हाला त्याचे तोटे वगैरे होऊ शकतात, पण भोगीच्या दिवशी जर तुम्ही ती भाजी खाल्ली तर तुम्हाला तिथून पुढे वर्षभर जे शरीरासाठी लागणारे जे प्रॉपर्टीज आहेत, जे खनिज आहेत ते त्याच्यातून भेटतात आणि तुमच्या शरीराचा ओझ आहे तो टिकून राहतो. आता हे आपल्या संक्रांतीच्या निमित्तानं हे तुम्ही खूप चांगली माहिती सांगितली. तिळाची म्हणा, भोगीच्या वेगवेगळ्या आपण भाज्या एकत्रित करतो, त्याचा किती म्हणजे एकाच वेळेला आपण अनेक भाज्या खात नाही आणि अशा वेळेला भाज्या खाऊन वेगवेगळ्या भाज्यांचं जे गुणसत्व आहे ते आपल्याला मिळणार आहे, ते तुमच्या शरीरासाठी भेटणार. पण याच पद्धतीनं आता आपल्या सणांचा जो सुरुवात असते त्याला आपण गुढीपाडवा म्हणतो. मराठी गुढीपाडव्याला गुढी उभारतात, त्याच्यामध्ये ते लिंबाचे पाने असतात किंवा ते बत्ताशासारखं असं गोल गोल गोड गोड ते, तर त्याचं एक महत्व काय सांग. कारण कडुलिंबाचं तर महत्व फारच आहे, फक्त कडू आहे म्हणून लोक खात नाही, तर त्या संदर्भात खूप छान तो विषय काढलेला हा जो गुढीपाडव्याचा. मराठी नववर्षाची सुरुवात आहे ती गुढीपाडव्यापासून होते. पहिला जो सण आहे तो गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्यामध्ये जे आपण आता पाहतो की तुम्ही बत्ताशाचं वगैरे किंवा साखरेचं एक तोरण असतं, तर पूर्वी साखरेचं तोरण वगैरे नसायचं, तर ते खोबऱ्याचं तोरण असायचं. आणि गुढीपाडव्यामध्ये कडुलिंबाचं जे काही स्थान आहे ते खूप महत्वाचं आहे. पण फक्त गुढीपाडव्या सणामध्ये महत्वाचं नाही तर आपल्या शरीरामध्ये निरोगी आरोग्याची जी गुरुकिल्ली आहे तर त्यातला एक जो भाग आहे तो म्हणजे तुमचा कडुलिंब. कडुलिंबाचे वेगवेगळे भाग आहेत. गुढीपाडव्या दिवशी तुम्हाला त्याची जी फुलं असतात ते फुलं तोडली जातात, हरभऱ्याची डाळ आणि गुळ हे एकत्र करून तुम्हाला ते खायला दिलं जातं, एक प्रसाद असतो. ज्यामुळे तुमच्या शरीरात जी उष्णता वाढलेली आहे किंवा उष्णतेमुळे होणारे जे विकार आहे ते विकार होऊ नये म्हणून पूर्वजांनी त्याच्यावरती अभ्यास करून ते तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आणि ते तुम्ही विसरून जाल, कुठेतरी विस्मरण होईल म्हणून वेगवेगळे सण आणि उत्सव डिझाईन करून ते तुमच्यापर्यंत ठेवलेले आहेत, जेणेकरून परंपरागत तुम्ही पुन्हा तिथपर्यंत याल आणि ते सगळं तुम्ही पुन्हा करा. आपण का खूनगट काहीतरी बांधलेले असते एखादी वस्तू विसरू नये, तसे हे आपण वनस्पतींना विसरू नये. आरोग्य आणि अध्यात्माचं खूप छान सांगड आहे, त्याचंच एक उदाहरण म्हणजे आपले सण आणि उत्सव. कडुलिंबाचे वेगवेगळे फायदे. कडुलिंबाचा जो पाला असतो हा पाला जर तुम्ही ज्यूस केला आणि तो रोज सकाळी जर 2 चमचे पिलात तर तुमच्या शरीरामध्ये जी काही उष्णता असते ती पूर्ण उष्णता निघून जाण्याचं काम किंवा घालवण्याचं काम हा कडुलिंबाचा 2 चमचे रस करतो. ज्या लोकांना फॅटी लिव्हर आहे, लिव्हर सोरेसिस आहे, त्या लोकांनी जर 21 दिवस 2 चमचे कडुलिंबाचा रस पिला तर त्यांचं लिव्हर सोरेसिस जे काही काम आहे, लिव्हरचं जे काम आहे ती कार्यक्षमता वाढते आणि लिव्हर सोरेसिस कायम तुमचं निघून जायला सुरुवात होते. त्यामुळे लिव्हरसाठी खूप चांगलं आहे. रक्तातील जेवढे तुमचे दोष आहेत किंवा उष्णता आहे ते घालवण्याचं काम कडुलिंब करते. ज्या लोकांना युरिनला किंवा लघवीला वगैरे जळजळ होते तर त्या लोकांनी जर 4 ते 5 दिवस जर फक्त कडुलिंबाचा ज्यूस जर पिला तर ते जळजळ वगैरे निघून जाण्याचं काम हे कडुलिंब करते. शुगरसाठी कडुलिंबाचा खूप चांगला फायदा होतो तुम्हाला. त्याचे जे कांडे आहेत किंवा ज्या फांदे छोटे छोटे साल वगैरे त्याची सालाचे खूप चांगले फायदे आहेत. जसं मी मगाशी तुम्हाला झेंडूच्या मलम सांगितलं जखमेसाठी, तसंच पूर्वीचे लोक जे आहेत तर ते साल कडुलिंबाची कापली जायची, ते साल जाळली जायची, त्याची जी राख आहे ती राख तेलामध्ये मिक्स करून जखमेवर लावली जायची, ज्यामुळे तुमची जखम लवकर भरून येण्याचं काम ही कडुलिंबाची जाळलेली राख करते.
कडुलिंबाची काडी आहे तिने जर दात वगैरे तर तुमचे दात स्ट्रॉंग राहतात, हेडे स्ट्रॉंग राहतात. पूर्वीचे लोक बघा जाताना शेवटी वरती जाताना सर्वदात घेऊन जायचे. हा किंवा आता बाहेर कुठे जर चालले वगैरे सकाळी उठले तर आपलं कडुलिंबाची काडी वगैरे थोडीशी काढली फिरत जायचे, जेणेकरून त्यांचे हिरडे मजबूत राहायचे, दात मरडून मजबूत राहायचे, दात कधी किडत नव्हते आणि शेवटपर्यंत पडत नव्हते. आता मात्र 40च्या आतमध्ये वगैरे लोकांच्या कोवळ्या बसल्या जातात किंवा दात काढून ते बदलण्याची किडनी वगैरे हा प्रकार. तर आजही तुम्ही जर ती पुन्हा सुरुवात केली त्याची, आज पुणे मुंबई सारख्या ठिकाणी कडुलिंबाच्या काड्या तुम्हाला विकत भेटतात. जे लोक कडुलिंबाच्या काड्या वगैरे वापरतात त्याचा तुम्हाला चांगला फायदा होतो. युपी बिहार मधले जे लोक आहेत ते कडुलिंबाच्या काड्या विकण्याचं काम करतात, त्यांचा बिझनेस आहे खूप मोठा. तर आपणही तुम्हाला जर घराजवळ कडुलिंबाचं झाड वगैरे जर असेल तर आठवड्यातून 2-3 वेळा जर तुम्ही कडुलिंबाच्या जर सालींनी किंवा काडीने जर दात घासले तर तुमचे दात निरोगी राहण्याचं काम कडुलिंब करते. बरोबर. अनेक टूथपेस्ट मध्ये सुद्धा काही वनस्पती वापरल्या जातात. आपले लोक जे आहेत ना नीमवाला टूथपेस्ट वापरतात पण नीम नाहीत वापरत, म्हणजे डायरेक्ट मिळणार आहे हा ते नाही वापरत. म्हणजे जे परमेश्वरानं निसर्गानं फ्री मध्ये दिलेलं आहे, ज्याला झिरो बजेट म्हटलं जातं. तुम्ही जी कार्यक्रमाची सुरुवात केली झिरो बजेट आरोग्य हा उपक्रम मी खूप वर्षापासून सुरू केलेला आहे. झिरो बजेट आरोग्य ह्याच्यासाठी झिरो बजेट आहे ना, 1 रुपया खर्च नाही करायचा. की कडुलिंबाजवळ गेला, स्किन त्वचा विकार आहे, कडुलिंबाची पानं तुटली, स्वच्छ धुतली, त्याचा रस काढला, स्किनला लावला, 10-15 मिनिटं थांबलात, आंघोळी केली, काही दिवसामध्ये त्वचा विकार निघून जाणार. ज्या लोकांच्या डोक्यामध्ये खाज येते, केस वाढवायचे आहेत, काळी करायचे आहेत, कडुलिंबाची मुठभर पानं आणली, स्वच्छ धुतली, 1 तांब्या पाण्यामध्ये टाका, अर्धा तांब्या वापरून उकळा, हा काढा गाळून घ्या, रात्री किंवा सकाळी फक्त डोक्याला मसाज करा, नंतर धुवून टाका. तुमचे केस वाढतील, गळाची कमी होतील. ज्या लोकांच्या डोक्यामध्ये खाज येते, खवडे आहेत ते निघून जातील, उवा मरून जातील. 0 बजेट आहे, 1 रुपया खर्च नाही करा तुम्हाला याच्यासाठी. अशा खूप वेगवेगळ्या आजाराचा तुम्हाला त्याचा फायदा होतो. मग आता आपण गुढीपाडव्यास पाहिलं त्याच पद्धतीने आता समजा गणेश उत्सव येतो आणि गणेश उत्सवात तर हे वनस्पतीला रोजच आपल्याला दुर्वा आणावं लागतं. दुर्वाचं एक फार महत्व आहे. तर त्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं थोडीशी माहिती. गणेशोत्सवाचा जो श्री गणेश आहे तो गणेशोत्सवा दिवशी आपल्याला किंवा ते 9-10 दिवस 11 दिवस तुम्हाला दुर्वाचं नैवेद्य दाखवावं लागतं किंवा दुर्वा हातामध्ये ठेवावं लागतात, आघाडीची पानं ठेवावं लागतात. गणेशोत्सवाला किंवा गणपतीला तुम्ही फुल बांधतात किंवा काही लोक दारावरती तोरण बांधतात. काही भागामध्ये तोरण बांधलं तर काही भागामध्ये बांधलं जात नाही. गणपतीच्या हातामध्ये किंवा गणेश हातामध्ये दुर्वा आहे, ह्या दुर्वा आपल्या शरीरासाठी खूप चांगलं काम करते. जर या दुर्वाचा तुम्ही ज्यूस केलात 1 कप आणि हा 1 कप ज्यूस जर सकाळी उपाशी पोटी पिला त्याच्यामध्ये 1 चमचा तुम्ही मध टाकू शकता, जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये HBचं प्रमाण वाढतं, हिमोग्लोबिन वाढतं मोठ्या प्रमाणामध्ये, रक्त वाढतं. ज्या लोकांना थकवा जाणवतो, ज्या लोकांना काम करू वाटत नाही, आळस असतो, त्या लोकांनी सकाळी 1 मुठभर दुर्वा काढून आणायच्या, स्वच्छ धुवायच्या, त्याचा 1 कप ज्यूस बनवा, त्याच्यामध्ये 1 चमचा मध टाका. ते जर सकाळी उपाशी पोटी पिलात तर पोट साफ होतं, व्यवस्थित पोट साफ होतं. बॉडीमध्ये क्लोरोफिल असल्यामुळे प्रतिकारशक्ती चांगली होते. आणि जी व्हीट ग्रास मधून भेटणारे काय तुम्हाला क्लोरोफिल वगैरे आहे ते काही अंश ह्याच्यातून भेटतो. तर दुर्वाचे तुमच्यासाठी खूप फायदे आहेत. दुर्वाचे अजूनही खूप चांगले फायदे. जे गायनिक प्रॉब्लेम आहेत म्हणजे महिलांचे आजार जे आहेत त्या महिलांच्या आजारामध्ये दुर्वाचा खूप चांगला फायदा होतो. किंवा पाळी व्यवस्थित नाही येणे, पाळी पुढे ढकलली जाणे किंवा पाळीमध्ये वेदना होणे किंवा अंगावरून भरपूर जास्त प्रमाणामध्ये जाणं, त्याला पांढरा पदर किंवा लाल पदर म्हटलं जातं, म्हणजे व्हाईट डिस्चार्ज होत असेल किंवा रेड डिस्चार्ज होत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा दुर्वाचा रस हा खूप फायदेशीर आहे, त्याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो. पण इथं आपण त्या 21 दुर्वा आणायच्या आणि ते व्हायच्या असंच लोक करतात ना, आरतीला वगैरे वापरायच्या, पण त्याचा ज्यूस करून प्यायचा, कारण ते आपल्या आरोग्याला महत्वाचं आहे हे सांगणारी माणसं फार कमी झाली आहेत. आता आपण एवढं चांगल्या पद्धतीनं म्हणजे 0 बजेट आरोग्य हा उपक्रम करताय, त्यामुळे तुम्ही एवढं चांगलं सांगताय माहिती, तर याचा निश्चितच प्रेक्षकांना फायदा होणार आहे. ज्यांनी हे व्हिडिओ पाहणार आहेत त्यांना निश्चितच फायदा होणार आहे. मागे आता काही वर्षापासून मी गणेशोत्सवाला वगैरे लोक मला बोलतात, तर गणेशोत्सवाला वगैरे जेव्हा आम्ही जातो तर माझं पहिलं नियमाने अट असते की तुम्ही प्रसाद काय ठेवता, तर ते म्हणजे तुम्ही जो सांगाल तो प्रसाद आम्ही लोकांना देऊ, तुम्ही सांगा कोणता प्रसाद द्यायचा. तर मी त्यांना सांगतो तुम्ही जो आघाडा आणि दुर्वा आणता तर ते टाकून देऊ ना, त्याचा ज्यूस बनवा आणि जे येणारे लोक आहेत त्या सर्वांना अर्धा कप द्या. आता आपण दुर्वाचे फायदे पाहिले तसे आघाडीचे वेगवेगळे फायदे आहेत. तुम्हाला कोणत्याही प्रकारचं विष, कीटक असेल किंवा कोणताही प्राणी चावलेला असेल, मग तो साप असेल, उंदर असेल,
विंचू असेल, कुत्रा असेल, कोणत्याही प्रकार जर प्राणी तुम्हाला चावला असेल, तो जो विष जे बॉडीमध्ये ते जर काढायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला आघाड्याच्या पानाचा आणि त्याच्या मुळीचा खूप चांगला फायदा होतो. ते कुठं अवेलेबल होतं, म्हणजे सहजासहजी मिळतं का? हो, सहजासहजी म्हणजे तुमच्या घराच्या चारीबाजूचा आघाडाच आघाडा, कुठेही तुम्ही जावा, कोणत्या भागामध्ये जावा. आघाड्याचे 2 प्रकार आहेत, लाल आघाडा आणि पांढरा आघाडा. तर दोन्ही प्रकारचे आघाडे तुम्हाला भेटतात. आता एखाद्या व्यक्तीला विंचू चावलेला आहे, 4-5 आघाड्याची पानं तोडली, एक थोडीशी मुळ तोडा, त्याची स्वच्छ धुवा आणि त्याचा 1 कप ज्यूस बनवा. 1 चमचा त्या व्यक्तीला ज्यूस पाजत राहा. तो ज्यूस सुरुवातीला तुरट लागत नाही व्यक्तीला, पण ज्यावेळेस तुरट लागायला सुरुवात होईल त्यावेळेस तो विंचू जो विष आहे ते उतरलेलं असेल. कुत्रा चावला असेल, आता पूर्वीच्या काळी जसं भरपूर लोक साप चावल्यानंतर सुद्धा आघाडीच्या पानावर ज्यूस बनवून किंवा मुळीचं ज्यूस बनवून लोकांना पाजायचे. किंवा आता सापाचा आणि मुंगसा आपण भांडण वगैरे पाहतो, तिथून मुंगीजवळ जातो त्यावेळेस तो काय खातो, दुर्वा किंवा आखाडा हेच खातो भरपूर प्रमाणामध्ये. त्यावेळेस तो त्याच्या शरीरात जे विष आहे ते घालवण्याचं काम करतो. आघाडीचे अजूनही खूप वेगवेगळे फायदे आहेत. अपमार्ग म्हटलं जातं आघाड्याला. तर ज्या लोकांना मुळव्याचा त्रास आहे, तर मुळव्याचा त्रास जर कमी करायचा असेल तर त्या लोकांनी आघाडीचा ज्यूस रोज सकाळी 10 ते 15 पानांची स्वच्छ धुवायची. 1 कप ज्यूस बनवायचा. हा 1 कप ज्यूस रोज सकाळी उपाचपोटी जर त्यांनी पिलात तर त्याच्यापासून त्यांना जो मुळव्याचा त्रास आहे, कोणत्याही प्रकारचा मुळव्या असू द्या, तो काही दिवसामध्ये निघून जातो. आपण सगळे हे असं उपचार करत राहिलो तर मग इतर म्हणजे इतर जे दवाखान्यात समजा काही डॉक्टर्स आहेत, आता आपण त्यांच्याशी बोलायचं नाही, परंतु त्यांचं डायरेक्ट हेच येतं ना, तुम्ही जर बरे होत असाल, तुमच्या घरात आहे, तुमच्या परिसरात जर आपण शोधलं तर आपण 0 बजेट आरोग्य शोधणार आहे आणि 0 म्हणजे अगदी आरोग्य संपन्न राहू शकतो. म्हणजे दवाखान्याची पायरी चढायला लागणार नाही आपल्याला. त्यामुळे इतर डॉक्टरांचं थोडंसं यावरती आक्षेप पण असू शकतो ना, किंवा काही लोक. सर्व डॉक्टरांचं पहिले एक वाक्य असतं की तुम्ही निरोगी राहा, आणि आजारी पडल्यानंतर आमच्याकडे 130 कोटीपेक्षा जास्त लोक आहेत आपल्या देशामध्ये. ज्या लोकांना समजेल त्या लोक निरोगी राहा, ज्यांना समजणार नाही ते दवाखान्यात जातील. आणि छोटे छोटे जे आजार आहेत तिथून तरी सुरुवात तुम्ही स्वतःवरती करा. छोटा आजार असताना जर तुम्ही स्वतःवरती उपचार केला तर मोठा आजार तुम्हाला होणारच नाही ना. बरोबर. आता आपण थोडंसं विषयांतर झालं. आपण आघाडीचे फायदे पाहिले, गणेशोत्सवामध्ये दुर्वाचे फायदे पाहिले, त्याचबरोबर जास्वंदीचे पण खूप चांगले फायदे आहेत. पण ज्या लोकांना किंवा आघाडीचे अजून 1-2 फायदे सांगतो. ज्या लोकांना अचानक पोटामध्ये वगैरे दुखतं तर त्याने आघाडीची मुळी काढली, स्वच्छ धुवून तिचा जर 1 कप ज्यूस जर पिला तर पोटात दुखण्याचा जो त्रास आहे तो विदिन 5 मिनिट तुमचा बंद होतो. 5 मिनिटांमध्ये पोट दुखायचा त्रास जो आहे तुमचा तो बंद होतो आघाडीच्या मुळे. एवढा चांगला त्याचा फायदा होतो. पूर्वीचे जे ऋषीमुनी वगैरे आहेत तर त्यांच्या भरपूर ग्रंथामध्ये आपल्याला एक उपचार वाचायला भेटतो. ते सांगतात ज्यावेळेस आता डिलिव्हरी वगैरे करण्यासाठी सीझर वगैरे करावं लागतं. पूर्वीचे ऋषीमुनी सांगतात जर एखादी महिला अडली असेल, म्हणजे जर सीझर डिलिव्हरी होत नसेल तर तिच्यामध्ये केसामध्ये आघाडीची छोटीशी मुळी बांधा आणि डिलिव्हरी झाल्या तर लगेच ती काढून टाका. किंवा तिच्या गर्भवती जी महिला आहे तिच्या कमरेला बांधा आणि डिलिव्हरी झाल्यानंतर लगेच ते काढून टाका. म्हणजे डिलिव्हरी जे नॉर्मल करण्याचं काम हे आघाडीची मुळी पूर्वीच्या काळी करत होती. जास्वंदीचे आपण फायदे पाहू शकतो. गणपतीला जास्वंदीचे फुल आहे ते खूप प्रिय आहे म्हटलं जातं. या जास्वंदीचे फायदे आहेत ते ज्या लोकांचे केस गळतात किंवा केसांमध्ये वेगवेगळ्या तक्रार आहेत, कोणत्याही प्रकारची केसाची तक्रार असू दे, त्या जास्वंदी पानात जर ज्यूस करून किंवा फुलांचा ज्यूस करून तुम्ही जर केसांना लावलात तर त्याच्यापासून तुमच्या केसाच्या सर्व प्रकारच्या तक्रारी निघून जाण्याचं काम जास्वंदाचं फुल करतो. या जास्वंदाची जी पानं आहेत ते पण खूप चांगले आहेत किंवा त्याचाही खूप चांगला फायदा होतो. ज्या महिलांच्या तक्रारी ज्या आहेत, मासिक पाळीच्या तक्रारी असतील किंवा अंगावरून जास्त जाण्याचा त्रास असेल, म्हणजे भरपूर महिलांना पाळी जाण्याच्या पुढे अंगावरून खूप प्रमाणामध्ये म्हणजे 10-15 दिवस अंगावरून जाण्याचं प्रमाण असतं. ब्लडचा फ्लो एवढा मोठा असतो. तर काही मुलांच्या गाठी वगैरे पडतात. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही 10 ते 15 जास्वंदीची फुलं, लाल जास्वंदीची जी पानं आहेत पानांना स्वच्छ धुतलीत आणि त्याचा 1 कप ज्यूस करून सकाळी दुपारी संध्याकाळी जर पिला तर तो अंगावरून जे काही जास्त रक्त जातं ज्या महिलांचा वगैरे तो युरिस्राव असतो तो कमी होण्याचं काम जास्वंदीची पानं करतात किंवा जास्वंदी पानाचा ज्यूस करतो. ह्याचा तो फायदा होतो आपल्याला. बरोबर आहे. आता आपण खरंच आमच्या प्रेक्षकांसाठी आजीबाईचा बटवाच खोललाय, कारण हे सगळं मोफत आहे, 0 बजेट आहे. फक्त ते लोकांना माहित पाहिजे. कारण आताची जी पिढी आहे या पिढीला आता तुम्ही आघाडा म्हणला तर ते आघाडाचं झाड कोणतं किंवा हे समजणार नाही, म्हणजे काय आणायचं ते माहित नाही. म्हणून घरात जे आपले म्हणतो की ज्येष्ठ लोक असावे, विसरू नये म्हणून आपल्या पूर्वजांनी सण आणि उत्सव हे आपल्या करून ठेवलेत. पण त्या सणाचं जे
म्हणजे ज्याला वेगळं स्वरूप आलेलं हा. आहे, उत्सव करणे किंवा धांगडधिंगाणा असतो किंवा फक्त ताकझ्याक मोठा असतो, हा. तर तो न करता त्याच्या मागची जी भूमिका आहे हो, हो. आपल्या आरोग्याशी काय जोडलेलं आहे त्याचं, हा. म्हणजे काय सांगड घातली, अध्यात्म आणि आरोग्य याची जी सांगड घातली आहे ती आपण समजून घेणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपण आज थोडस खूप चांगल्या पद्धतीने माहिती सांगितली आणि आज आपण एवढ्या उपयुक्त माहिती सांगण्यासाठी आपण स्टुडिओमध्ये आमच्या सोबत चर्चा करण्यासाठी आलात आणि खूप चांगल्या पद्धतीने याचा उपयोग निश्चितच लोकांना होईल. तर आपण आलात त्याबद्दल धन्यवाद.